श्री स्वामी समर्थ. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री कुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्ण स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ति दंदादीदम गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि. ओम रक्ताळे रक्तवर्ण पद्यनेत्र सुहासवंदन कथा टोपीच माला दंडकडमृद्वय कटाक्षर रक्षक त्रैगुररहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतार धारक पाहि माम. जय जय क्षीरसागर विलासा माया चक्र चालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातिता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमोतया ता महाविष्णूचा अवतार गजवंदन शिवकुमार एकदत्त परमेश्वर अगम्य लीला जयाची तया मगलासी साष्टांग नमन. करुणी मागे वरदान श्री स्वामी चरित सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे होये जिचा वर प्रसाद मिळता. मूढ पंडित होती तत्वता सकळ कारभात येत होता. ती ब्रह्मासुता नामी एली जो अज्ञान तिमिर मिलनाशक अविद्या काननेचे जो सदबुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पितार तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्याची या नमस्कार. वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रय नामी येला धर्म संस्थापन कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविधी वेश नटते जगणपतीचे कर्तव्य मग येतेसे अवतार प्रत्यक्ष जो का अतिकुमार अक्कलकोटी संचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोटे आणि कोण त्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणा सई कळेसा ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यासी साष्टांग नमन करी प्रार्थना कर जोडणी आपुला विख्यात महिमाजनी गावयाची योजिले करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा माझी ठाई वार्ता मी पणेची नसेची ऐसे ऐकून या स्तुती संतोषले स्वामी राजामूर्ती कवी लागे अभय देती वरद हस्ते करुनिया आता नमू साधू वृंद ज्यासी नाही भेदाभेद ते सात्मसुखी आनंदमय सोदवित राहती व्यास वाल्मिक महाज्ञानी ब्रौत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल मुक्ता पंतस नमिले कदा कलिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहला श्रीधर आणि वामन ज्याची ग्रंथरचना पाहुनी तेही डोलविते मान तयाच्या चरणी नमिले ईश्वरचरणी जडले चित्त ऐसी तुकाराम मादिक भक्त ग्रंथारंभी तयावरीन वरप्रसाद कारणे ओ तुम्ही संतजनी मज दिनावारी कृपा करून या आपण हृदयस्थ राहून या ग्रंथरचना करवावी. आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जाणुनी आदर धरावा जी श्रवणी असे माझे असंस्कृत वाणी तियेकडे न पाहावे. स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महोदधीतून पाही अमोल मुक्ताफळे घेतले काही द्याव्या मान सुज्ञानी अनुमान काही न करावा. इति श्री स्वामी चरित सारामृत नाना प्रकार कथा समत आदर भक्त परिसर प्रथमाध्याय गोडहा. श्री स्वामी चरित सारामृत मंगलचरण नाम प्रथमाध्याय गोडहा. श्री शंकराभ नमस्तु श्रीपाद श्री वल्लभ नमस्तु. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरून जे भजती होय त्याची मनोरथपूर्ती तैसेची निष्काम भक्ताप्रती कैवल्य प्राप्ती होतसी. अक्कलकोटा माझ्या परी राचप्या मोदी यांच्या घरी बैसनी समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरून या दर्शनाचा पातला त्याच दिवशी सांच्या आदर तयाचा केला की त्याज सवे एक पारसी आला होता एक दर्शनासी ते येण्यापूर्णे मंडळीसी महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणून या बाहेरी मांडा म्हणते एक हरी दोघासी बैसून या दोहोवरी तिसरीवरी बैसले आपण पाहून समर्थांचे तेज उभयतासी वाटले चोज. साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठुनी स्वामींनी हास्यमुख करून उत्तर दिले तया लागुनी आम्ही कर्दळी वनातून प्रथमारंभी निघालो मग पाहिल कलकत्ता शहर दुसरी नगरे
देखील अपूर्व. बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले काळीचे दर्शन, पाहिले गंगा तटाक पावन. नाना तीर्थ हिंडून हरिद्वारा प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तिथे समग्र. ऐशी हजार नगरे आम्ही देखिले. मग तेथुनी सहजगती पातलो गोदा तटाका प्रती, जिची महाप्रख्याती पुरांतरी वर्णियेली. केला गोदावीरचे स्नान, स्थळे पाहिले परमपावन. काही दिवस हिरून हैदराबादसी पातलो. येऊन या मंगळवेढ्यास बहुत दिवस केला वास. मग येऊन पंढरपुरास स्वच्छने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर. रमिले आमचे अंतर, काही दिवस राहिलो. तेथून या स्वच्छने केवळ, मग पाहिले मोहळ. देश हिंडूनी सकळ सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही 6 महिने वास केला स्वच्छने. अक्कलकोटा प्रति तेथून या जाहले. तैपासून या नगरात आनंदे आहो नांदत. तैसे आमचे सकल वृत्त ऐसे मुळापासून. 12 वर्ष मंगळवेढ्यासी राहिले स्वामी राजयती, परी त्या स्थळी प्रख्याती. विशेष ज्याची न जाहली, दर्शन येता साधू दिगंबर. लीला विग्रह येती वर्ण, कमरेवरी ठेवणी कर. दर्शन देती तयासी, इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृतकथा समता, आनंद भक्त परिश्रोत. द्वितीय अध्याय गौड हा, इति श्री स्वामी चरित्र सारामृत. द्वितीय अध्याय श्रीरस्तु शुभमस्तु. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती, स्वामी चरणी ज्याची भक्ती. त्यासी नाही पुनरावृत्ती, पद पावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दावी. काही वर्ष करून या वस्ती, मंगळवेढ्यास सोडिले. मोहळा माझी वास्तव करती, आपा झाले भक्त. तेथीचे असंकल वृत्त, अल्पमती केवी वर्णू. सेवी घेऊन स्वामीची टोळ जाते अक्कलकोटासी. अर्धा मार्गावने टोळासी, मागे परतने भाग पडे. टोळ गेली परतुनी, स्वामी चालले उठून या. बहुत वर्जिले सेवकांनी, परीनच मानिले त्या. तेथून या निघाले, अक्कलकोटा प्रति आले. गामद्वारी बैसले, यतिराज स्वच्छने. तेथे एक अवैध होता, तो परी तयाची या थट्टा. परी काही चमत्कार पाहता, महासिद्धी समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिते, आले चोळाप्पाच्या गृहाप्रती. स्वामींची जाणून या ईश्वरमूर्ती, चोळाप्पा करी आधार. योगयाधिकच काही चोळप्पाने केले नाही. परी भक्तिस्तव पाही, स्वामी आले सदनाते. तयाचे देखून या भक्ती, स्वामी तेजे भोजन करती. तेव्हा चोळप्याचे चित्ती, आनंद झाला बहुसाळ. तैपासून तयाच्या घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी, चोळप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्यपदाधिकारी, मालोजी राजगादी बरी. दोष असून कारभारी, परमज्ञानी असती ते. चोळप्पाचे गृहापती आले, कोणी एक येती. लोका चमत्कार दाविती, गावात मात पसरली. लोका माझी पसरली मात, अनुपासी कळता वृत्तांत. की आपुलिया नगरात यती विख्यात पातले. वार्ता ऐसे ऐकून या, राव बोलला कायवानी. गावात यती येऊन या, फार दिवस जाहले. परी आम्हा श्रुत पाही, आजवरी जाहले नाही. आता जाऊनी लवलाई, भेटू तया यतीवर्या. परी ते केवळ अंतर्नामी, ऐसी वार्ता ऐकली कानी. हे सत्य तरी येऊनी, आताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली. तोच यती मूर्ती पुढी ठेली, सकल उभा चकित झाली. मती गुंगली रायांची, खून पटली अंतरी. स्वामी केवळ अवतारी, अभक्ती पळून या गेली दुरी. चरणी भक्ती जडली ते, सकळ सभा आनंदली. समस्त पावले वंदिली, षोडोपचार पूजिली. स्वामी मूर्ती नुप्राय, इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समत, प्रेमळ भक्त परिसोत. तृतीय अध्याय गौड हा, श्री स्वामी चरणानमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. अक्कलकोट नगर प्रवेश. तृतीय अध्याय.